पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईत सुद्धा येणार आहेत. विविध विकास कामांची उद्घाटनं करतायत. नवी मुंबईत जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. आमदार महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर आपल्यासोबत आहेत. महेशजी, नवी मुंबईत पंतप्रधान येत आहेत, कशी जय्यत तयारी तुम्ही केली आहे, काय सांगाल? नवी मुंबईत नाही, पंतप्रधान आमच्या उरणला येत आहेत. उरण पनवेल करतात. सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा दिवस आहे की नव्या मुंबईच्या आर्थिक राजधानीशी उरण जोडलं गेलं आहे. उरण आणि पनवेल, उरणची रेल्वे आज चालू होते आणि एवढ्या मोठ्या अनेक पिढ्यांनी बघितलेलं स्वप्न पूर्ण करण्याकरता नरेंद्र मोदी या रायगड जिल्ह्यात येत आहेत. निश्चित सर्व कार्यकर्ते आणि आज 5.5 किलोमीटरचा रोड शोही आहे, फार मोठी सभा आहे. त्याच्यामुळे पूर्ण रायगडवासी नाही, पूर्ण महाराष्ट्र ज्या दिवसाची वाट बघत होता तो सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा दिवस आज होतोय आणि सन्माननीय पंतप्रधानांच्या स्वागताकरता पूर्ण रायगड जिल्हा सज्ज आहे. अटल सेतू जो आहे, सगळ्यात मोठा सागरी मार्ग जो आहे, त्याचं उद्घाटन सुद्धा होत आहे. त्यामुळे सुद्धा या सगळ्या परिसरात जे आहे ते विकसित होण्यासाठी मदत होईल असंही बोललं जाते. हा टप्प्याटप्प्यानं हा सगळा परिसर जो आहे तो विकसित होतोय, त्याकडे टप्प्याटप्प्याने नाही, हा ऑलरेडी मुंबईच्या जवळ असलेला नवा मुंबईचा परिसर आहे. पण या सेतूमुळे जसं काल सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा गेम चेंजर आहे, निश्चित हा गेम चेंजर हा शब्दसुद्धा या पुलाकरता कमी पडतोय. एवढ्या जवळ मुंबईच्या आम्ही इथून पोचलेलो आहोत. त्याच्याकरता ज्यांनी हा ब्रिजची संकल्पना आणली ते आमचे तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसांचं ऋण या रायगडमधली जनता आयुष्यात विसरणार नाही, असं हे काम झालेलं आहे. प्रशांतजी, कशा पद्धतीनं सगळी तयारी आहे? रोड शो तुम्ही म्हणताय, कशा पद्धतीनं जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे? देशाचे पंतप्रधान आता एका अर्थानं विश्वनायक आहेत, माननीय मोदीजी. आणि आपण पाहतो की एक लक्षद्वीपला ते भेट देतात आणि लक्षद्वीप पुढच्या काही दिवसांमध्ये पर्यटन सर्व स्तरामधल्या लोकांच्या आकर्षणाचं केंद्र बनतं. माननीय पंतप्रधानांची विशेषता ही आहे की 2014 सालापासून जेव्हापासून त्यांनी या देशाचं नेतृत्व करायला सुरुवात केली, ते या देशाला विकसित भारत संकल्पनेमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अविश्रांत मेहनत घेतात. ज्या प्रकल्पांची अत्यंत आवश्यकता आहे या परिसरामध्ये डेडिकेटेड फ्लाईट कॉरिडॉर इथूनच जातोय शेजारून. तो झाला तर प्रचंड प्रमाणामध्ये या देशामधला माल वाहतूक वाढेल. या ठिकाणी JNPTचे 4 पोर्ट झालेले आहेत, त्याच्यातल्या एकाचं त्यांनी भूमिपूजन केलं. विमानतळाच्या उद्घाटनासाठी आले त्यावेळेला त्याचं उद्घाटन देखील केलं. या MTHLच्या माध्यमातून आता मोदीजी याचा कार्यक्रम ज्या ठिकाणी करणार आहेत तो विमानतळ, त्या विमानतळ आता या वर्षाच्या शेवटी पूर्ण होतो आहे. जे प्रकल्प मोदीजी संकल्पित करतात, पूर्ण घाम गाळून रक्त आटून ते प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मेहनत करतात. त्यामुळे त्यांचं स्वागत करायला या परिसरातली जनता असुसलेली आहे. गेली 20 वर्ष हा विमानतळ होणार असं लोक म्हणत होती, तो विमानतळ लोकांच्या डोळ्यापुढे साकारला जातोय आणि त्यामुळे लोक प्रचंड उत्साहानं त्याचं स्वागत करणार आहेत. धन्यवाद. साहजिकच आहे, मोठ्या संख्येनं हे सगळेजण नवी मुंबईत सुद्धा स्वागत जे आहे ते होणार आहे आणि जय्यत तयारी नवी मुंबई परिसरात सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणावरूनच रोड शो सुद्धा केला जाणार आहे. रोड शो करत करत नरेंद्र मोदी यांचा ताफा जो आहे उल्व्यामध्ये जो प्रमुख कार्यक्रम आहे त्या ठिकाणी पोहोचणार आहे. कॅमेरामॅन अमित सोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.